दोस्तों आ, आइए प्लेयर ऑफ द मैच। दरअसल में फैजल प्लेयर ऑफ द मैच है, लेकिन उन्होंने आइए उन्होंने ये कहा कि मैं मेरा अवार्ड जो है ये शेयर करना चाहूंगा। आइए सोहेल के साथ। ये भाईचारा बहुत बड़ी बात है। ये उमेश 11 में आपको देखने मिलेगा। इंसान अपनी जेब का 1 रुपया किसी को देता नहीं, अपना मैन ऑफ द मैच देना बहुत बड़ी बात है। ये केवल मुंबई में हो सकता है और ये प्रयास एजुकेशन फाउंडेशन के टूर्नामेंट में हुआ है, इसकी मुझे खुशी है। उमेश, लव यू बॉस। क्या प्लेयर जमा किया भाई, एक नंबर दादा। किप्सा की कसम, मजा आ गया। तो इट्स ओवर टू यू आदरणीय भाऊ। जी। देवाभाऊ चषक 2026 सीझन 1 प्रमुख आयोजक संस्थापकीय अध्यक्ष प्रयास एज्युकेशन फाउंडेशन किरण देसाई, विशेष सहकार्य मनोज चव्हाण साहेब, किंग मेकर अमित चव्हाण साहेब, जिल्हाबळ सदस्य अतुल भोईटे साहेब, सुहास भोईटे साहेब, मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल बबलू कनोजिया, विराट स्पोर्ट, विनीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. चेंडूवरती आक्रमण एक्स्ट्रा कमरला सुर एक झेल पकड गेला स्टप करून आणि विकीला पहिलं यश मिळतं. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. स्टनिंग स्टार्ट. पहिल्या चेंडूवरती यश मिळतं विकीला. नवी मुंबई एक्सप्रेस इम्प्रेस करत असताना अतिशय महत्त्वाचा सामना आहे. सुनीता स्मृती 11 आणि मौलिक विशाखा सिल्क या दोन संघादरम्यान. आकाश पहिला चेंडू खेळत असताना बाद झालाय, तर अनिकेतच्या खात्यावरती एक धाव आहे. धावसंख्या 1 गडी बाद 1. आकाश आपला भोपळा पडू शकले नाही, परंतु विकी भोईरनं आपले खाते खोलले. सुनीता स्मृती 11 संघाला पहिला धक्का. विकी भोईर शातिर गेंदबाज है, विकेट टेकर गेंदबाज है, बहुत ही शानदार गेंदबाजी करते हैं और मैंडेटरी पावर प्ले में इंपॉर्टेंट ओवर है इनके लिए. राहुल के ऊपर दारोमदार. अनिकेत एक पर खेल रहे हैं. स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर. फ्लैंक्स के ऊपर खिलाड़ी गली है. पॉइंट है एक्स्ट्रा कवर मिड ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी. ऑन साइड पर मिड ऑन डीप मिड विकेट. बैकवर्ड जाके सुंदर स्ट्रोक. पीछे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर कैच छूटा. जीवन धन मिला है. फिलहाल इस वक्त अगर देखें तो इम्पोर्टेंट मुकाबला है. राहुल जब शॉट खेल रहे थे थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर चले गए और गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर. स्क्वायर लेग पर खिलाड़ी और थोड़ा सा लॉन्ग लेग की तरफ आए. कैच न पकड़ने की कोशिश, कामयाबी नहीं मिली है. असफल रहे हैं खिलाड़ी. विकी के लिए वो दूसरी सफलता मिल सकती थी. योगेश पेंटकर विकेट के पीछे. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. तेज तर्रार गेंद. एक्शन रिप्ले देखें.
विकी की गेंदबाजी, तिखट मारा काय असू शकतो. ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता बॅट्समन, शफल झाला होता, टेलिग्राम मिळालं. त्यानंतर काय घडलं, भन्नाट वेगाचा चेंडू आहे. हा भन्नाट वेगाचा चेंडू आहे. सैराट गोलंदाजी विकीकडून. बॅट्समनला काही कळलं नाही, तो शफल झाला. वेगावरती स्वार असताना विकीनं टाकलेला अफलातून चेंडू आहे. हा व्हिडिओ व्हायरल होणार 70-70 वरती बनेगा रील. त्यानंतर फटका तर खेळलाय, परंतु मिडामध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. अनिकेतचा संपलाय खेळ. सुनीता स्मृती 11 या अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये अडचणी सापडल्या. 2-2 दिनूचा अप्रतिम झेल आपण पाहू शकता मिडामध्ये घेतला गेलाय. धावसंख्या 2-2, अवस्था नाजूक, स्थिती फार नाजूक आहे. अनिकेत पाटील फक्त 1 धाव केले, 3 चेंडूला तो सामोरं गेला आणि संघर्षपूर्ण खेळ राहिलेला आहे. ऍक्शन रिप्ले पहा, विकेट आले, अत्यंत महत्वाची विकेट. लेग स्टंपच्या बाहेर जाऊन खेळायचं होतं मिडापच्या डोक्यावरून. दिनू कांबळीचा अप्रतिम झेल आहे. बरेचसे युवा खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. टायमिंग प्रॉपर करताना हात सुटला होता, एका त्यानं हा फटका खेळला गेला. त्यानंतर निराशा असेल अनिकेतच्या चेहऱ्यावरती, कारण ओव्हर द टॉप त्याला खेळायचं होतं. वेगवान गोलंदाज आहे विकी आणि त्याच्याविरुद्ध तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला दर्जेदार कामगिरी करायला लागेल. चांगले फटके, शॉट सिलेक्शन अत्यंत महत्त्वाचं है. फिलहाल स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल. विकी गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक इस ओवर में कारगर साबित हुए, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. सनबेत, पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन था सनबेत का, उस तरह की पारी की उम्मीद है. आखिरी गेंद शेष और मैंडेटरी पावर प्ले में जबरदस्त गेंदबाजी विकी भोईर द्वारा. बुल्लेन गेंद ड्राइव किया, कवर ड्राइव बहुत अच्छा है. फुटबॉल खेलने की कोशिश कबर के खिलाड़ी द्वारा. 2 रन मिलेंगे बल्लेबाज के लिए. सनबेत जिन्होंने पिछले मैच में प्रभावित किया था, काबिलियत वाले खिलाड़ी है, क्षमता बहुत है, अनुभव है, फॉर्म में खिलाड़ी, मैन इन फॉर्म, ट्रम्प कार्ड खिलाड़ी है. स्कोर 4-2 विकेट के नुकसान पर. पहले ओवर का खेल समाप्त. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर ना स्कोर 4-2. अब देखिए पिछले ओवर की जो कहानी, मतलब पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले था, वहाँ वाव मोमेंट भी आए थे, फनी मोमेंट भी आए थे. अब देखिए क्या हुआ था. ये विकेट पहली गेंद का सामना करने के लिए आए थे बल्लेबाज आकाश, तब जाकर अशरफ ने बहुत अच्छा कैच टपका और एक कैच भी ड्रॉप हुआ था. स्टंप के करीब से गेंदबाजी, गेंद को खेल दिया था लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ, हुक किया गया था, कैच छोड़ा और उसके बाद में छप्पलों के घुसकर मारना चाहते थे. तेज तर्रार गेंद थी. गेंद थी, कमाल की गेंद और विकी भोईर विकेट टेकर गेंदबाज है. तो ये विकेट बहुत महत्वपूर्ण सफलता मिली. दिनू का अच्छा कैच मिड पर. इवेंटफुल ओवर रहा. पहले ओवर की कहानी, 4 रन 2 विकेट और बहुत सारे अच्छे मोमेंट में थे. कैच छूटे, एक ऐसा बॉल था जिसमें बल्लेबाज कुछ जो करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर जाके खेलना चाहते, तब जाकर पूरी तरह से वो फंस गए थे. तेज तर्रार गेंद थी. सैंडी को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. सैंडी मैन फ्रॉम गाजियाबाद. पावर प्ले का ये दूसरा ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा. 5 ओवर का ये मुकाबला, तो 2 ओवर पावर प्ले हैं. अशरफ भाई 2 ओवर का पावर प्ले. तो पहला सफल ओवर था, बहुत अच्छी गेंदबाजी रही है. बॉलिंग की तरफ से अच्छा स्टार्ट. राहुल के ऊपर निगाहें, एक पर खेल रहे. सरबेत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे इस प्रतियोगिता में. 70-70 पर यह मुकाबला आप देख रहे हैं. बुल्लेन के नॉन साइड पर खेल दिया, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. 1 रन देने का मौका बल्लेबाज राहुल के लिए. राहुल पहुंचे 2 पर. स्कोर 5 रन 2 विकेट के नुकसान पर. किरण देसाई साहब टूर्नामेंट के आयोजन करता, देवाबू चषक 2026 प्रयास एजुकेशन फाउंडेशन के अध्यक्ष हैं. उसके साथ किंग मेकर मनोज चौहान, अमित चौहान साहब जिला परिषद सदस्य, अतुल जी भोटे साहब थैंक यू सो मच. सुहास भोटे साहब थैंक यू सो मच. मैन ऑफ द सीरीज के लिए जो बाइक है ना, वो भी बहुत खूबसूरत है. स्कोर 5-2 विकेट के नुकसान पर. का इस्तेमाल करते हुए गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच
स्टंप विकेट नहीं है, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। आगे जरूर आए थे लेकिन लेग स्टंप से आगे आए थे और टिप्पा बिल्कुल पांचवें स्टंप की तरफ। लेंथ बहुत बढ़िया, थोड़ी सी गेंद हरकत करती हुई, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। स्कोर 5-2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। मिस्टर स्ट्रोक इस कवर पर खिलाड़ी दूर है। 1 रन या 2 रन, देखते 2 रन मुकम्मल करने की कोशिश तो करेंगे दोनों बल्लेबाज। उद्याचा महत्वाचा सामना असेल, उद्याचा दिवस देखील महत्वाचा या स्पर्धेचा आणि आज जे संघ क्वालिफाय होणार आहेत त्या संघामध्ये किमान 8 खेळाडू हे कंपल्सरी तुम्हाला खेळवायचे आहेत। कल की जो कहानी बहुत यादगार होगी। विल्स 11 शीप स्ट्राइकर्स, द बॉयज, वे कॉलोनियंस, टाई पैकर्स। इस बार आगे गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सैंडी द्वारा। पार्टनरशिप तो बन रही है लेकिन गेंदबाजों के बीच पार्टनरशिप सुनीता स्फूर्ति 11 को बनानी है, तब जाकर बात बनेगी। स्कोर 8-2 विकेट के नुकसान पर। राहुल केंद्र 2 पर, सनवेद 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। कल की कहानी बहुत यादगार होगी। कल भी जो आईपीएल जिन्होंने खेला है, बड़े मंच के साथ जुड़े हुए खिलाड़ी जुड़ेंगे देवाभाऊ चषक 2026 के पहले संस्करण के साथ और कल का आखिरी दिन होगा ग्रैंड फिनाले। सैंडी तैयार है गेंदबाजी करने के लिए। गेंद को हुक किया, गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री की तरफ। मच नीडेड बाउंड्री, राहुल के बल्ले से चौका मिला, मौका जड़ दिया, शानदार चौका। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं किस तरह से स्ट्रोक खेला गया। बल्लेबाज थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर आए, शफल हुए, उसके बाद में गेंद को हुक किया गया। फाइन लेग पर खिलाड़ी दारी के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को खेला गया। बेहतरीन स्ट्रोक, यहां से कॉन्फिडेंस बढ़ेगा राहुल का। स्प्लिंग 6, स्कोर 12-2। दूसरा ओवर प्रगति पर है। मैंडेटरी पबल का भी दूसरा ओवर। सैंडी गेंदबाजी कर रहे हैं, 5 गेंदों में 8 रन खर्च किए हैं। सुनीता स्फूर्ति पहले बल्लेबाजी कर रहे। टॉस मौलिक ने जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। एक हाथ से खेलने की कोशिश, हल्का सा अपील योगेश पेंटकर कर रहे हैं लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव तो नहीं है। 2 ओवर, स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर मैंडेटरी पबल प्ले का खेल समाप्त हुआ है। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर, स्कोर 12-2। खाती गेंद अंदर की तरफ आई, बहुत अच्छी गेंद थी, ऑफ कटर गेंद और ऑन साइड पर खेलना चाहते थे। शॉट टिके ऑन साइड पर खेलना चाहते थे, पूरी तरह से बीट हुए। बहुत अच्छी गेंद थी, गुल्डे स्पॉट पर टिप्पा खिलाया गया था सैंडी द्वारा। 1 ओवर 8 रन, कोई सफलता नहीं है। सैंडी 2 ओवर 12 रन 2 विकेट के नुकसान पर। सुनीता स्फूर्ति 11। विकी बोयर अपनी बॉलिंग माप पर तैयार है गेंदबाजी करने के लिए और इंपॉर्टेंट मुकाबला। चांगला फटका डीप मिड विकेटला, काऊ कॉर्नरला खेळाडू। निश्चितपणे मानवंदना आहे सन्मान्य आमदार श्रीकांत भारती साहेबांना आणि सुंदर फटका। ज्या प्रकारे बैटिंग जो स्विंग ऑफ द बैट है, बैकलिप सॉलिड था और बेहतरीन स्ट्रोक, काऊ कॉर्नर की तरफ 6 रन। राजू, एक अच्छी गेंद के खिलाफ आपने एक बहुत अच्छा स्ट्रोक खेला है तो आपका कॉन्फिडेंस 7वें स्तर पर जाएगा। तो सरबेद ने पिछले मैच में प्रभावित किया था, शानदार बल्लेबाजी की थी, बेहतरीन टाइमिंग, अच्छा कनेक्शन, संपर्क बहुत अच्छा था और उसके साथ शरीर का संतुलन। टप्पा खाते उछाल मिला, इस बार कंधों का इस्तेमाल। पहले लेन बॉल था, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर, और इस बार राजू देखिए कंधों का इस्तेमाल, बाउंसर डाला गया और बल्लेबाज के पास कोई विकल्प नहीं है। अगर बाउंसर डाला जा रहा है तो इसका मतलब आपके पास हुक और पुल शॉट होना ही चाहिए अपोनेंट टीम के गेंदबाज को अनसेटल करने के लिए। अगर आप हुक और पुल शॉट नहीं खेलेंगे तो अपोनेंट टीम के गेंदबाज आपके ऊपर हावी हो सकते हैं। नक्कीच पुढचा बॉल बॉडी लाईन या अगोदर आणि आता मात्र फसवलंय। या अगोदरचा बॉल ठिकाणी सनवेद अच्छी पारी खेल रहे थे, 11 रन बनाए, 7 गेंदों का सामना किया। एक शानदार छक्का इनके बल्ले से जरूर आया। स्ट्राइक रेट 157 का, उनका विकेट गिर गया, ये सफलता मिली है। टप्पा खाते उछालता, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के लाइन के अंदर आप नहीं थे और उसके कारण बल्ले का बाहरी किनारा लगा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। और ये नवी मुंबई एक्सप्रेस
विकी को आप देख रहे हैं, बहुत ही शानदार गेंदबाजी। टॉप 10 की अगर बात करें तो टॉप 5 में विकी को आप ले सकते हैं। शानदार गेंदबाजी कर रहे हैं। डबल विंडो में देखें जिस तरह से उन्होंने विकेट प्राप्त किया था 70 के ऊपर। शानदार गेंदबाजी कर रहे हैं, असरदार गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी इस मुकाबले में विकी भोईर द्वारा। सनमित का विकेट 11 रन बनाए। विकी भोईर 3 विकेट चटका चुके हैं। बड़े खिलाड़ी इस तरह से होते हैं, विकेट टेकर हैं। 9 गेंदों का बस अभी तक खेल हुआ है विकी का। 10 रन अपोनेंट टीम ने बनाए, 3 विकेट। पकाते उछलता ऑन साइड पर खेल दिया, स्क्वायर लेग पर बॉडी रन पर खिलाड़ी, ये चौथा हो सकता है। अगर ये साफ सुथरा कैच आपने लिया तो बिल्कुल चौथा हो सकता था, लेकिन साफ सुथरा कैच आपने नहीं लिया। अब बॉडी रन के बाहर चले गए तो टपा खाते उछाल मिला, अंदर की तरफ आई गेंद, तेज तरार गेंद थी, हुक किया स्क्वायर लेग बॉडी रन की तरफ, पीछे बॉडी रन पर खिलाड़ी कैच तो लपक लिया, लेकिन आप भाई बॉडी रन के बाहर चले गए, इसलिए छक्का मिलेगा। ये 6 रन बल्लेबाज के लिए। प्रीतेश जोशी 6 पर खेल, स्कोर 24, 3 विकेट के नुकसान पर। अब मजा आएगा, डायमंड कट डायमंड। नक्कीच या ठिकाणी डायमंड कट डायमंड फुटचा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथ. या अगोदर पुढून फिरवले होते आणि आता बघा थोडासा मागून या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ आपण प्रितेश याला पाहत आहोत आणि बॅटिंग करणाऱ्या संघाकडून या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि तो रिव्ह्यू यासाठीच आहे. पंच अंपायर वाईटचा हाईटचा नाही नाही कुछ देर के लिए रुकना पड़ेगा। प्रीतेश जोशी का रोल इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले में। इट्स अ वाईट बॉल. तर वाईट बॉल आणि रिव्ह्यू सक्सेसफुल या ठिकाणी आपण पाहतोय वाईट बॉल दिलेला आहे. हकीमभाई आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर प्रकाश आमकर या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्या 10 मे संडे पहिला मॅच सामना विश विल्स 11 काय ओरिजिनल स्टान्स बघून वाईट दिलेला आहे. पंचांनी या ठिकाणी क्लॅरिफिकेशन करतायत. ओरिजिनल स्टान्स पाहून त्या ठिकाणी हा वाईट दिलेला आहे पंच या ठिकाणी सांगतायत. उद्याच देखील आपण गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत एस एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक 2026. विकी भोईर सज्ज. शकाली फुटचा बॉल प्रीतेश साडी. आता व्हॉट अ बॉल. सुंदर गोलंदाजी. कोणतीच संधी मिळत नाही. ज्या प्रकारे बॉल टप्पा पडल्यानंतर जो निघून जातोय भन्नाट वेगाने टप्पा पडल्यानंतर बघा ऑफ स्टंपर होते मात्र बॉलचा टप्पा थोडासा बाहेर ठेवला. तिथून त्या स्ट्रोकला खेळायला गेले मात्र चेंडू डॉट. षटक क्रमांक 3 सुरू आहे. शेवटचा बॉल. धावसंख्या फक्त 25 आहे. 3 गडी बाद. शेवटचा बॉल. विकी भोईर स्ट्राईकला प्रीतेश जोशी. हा देखील क्या बात है. या अगोदर वेगळं आता वेगळं. या अगोदरचा बॉल थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला आणि ही ओळख आहे विकी भोईरची. आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 25. 3 गडी बाद. यानंतर सेमीफायनल आपण पाहणार आहोत. त्यानंतर 2 सेमीफायनल एसपीएलच्या आपण पाहणार आहोत. सह्याद्री प्रीमियर लीग 9वं पर्व. त्यानंतर एक फायनल एसपीएलची जी कालची बाकी आहेत त्यामुळे त्या संघाने देखील तयार राहायचं आहे. अक्की 11 त्यानंतर साईराम गोल्डन ग्रुप आणि आपल्याला पाहायला मिळेल मॅग्निफिसंट 11 एसपीएल. तर धावसंख्या 3 ओव्हर्स नंतर 25 आणि नवीन गोलंदाज प्रसन्न पाटील. द प्ले टू वॉच आउट. या अगोदर देखील ज्या प्रकारे गोलंदाजी त्याने केलेली आहे डावखुरा गोलंदाज आहे.
आपण ज्या प्रकारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे आहे आणि या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी ज्या प्रकारचं प्रीमियर लीग देखील आपण विजय पावले यांना पाहिलं खेळताना वेगवेगळे, ज्यामध्ये निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पुण्या परिसरातील कित्येक खेळाडूंना ती संधी मिळाली. आणि प्रसन्न पाटील याला आपण पाहत आहोत. बघा एक छान स्क्रीनवर आपण पाहतो, एका बाजूला विकी यांच्यावर देखील कॅमेरा आहे, दुसऱ्या बाजूला लाईव्ह ॲक्शन देखील आपण पाहतोय स्क्रीनवर. एकाच वेळेस दोन आपल्याला छान पीक पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 3 ओव्हर्स नंतर 25. प्रसन्न पहिलाच बॉल, वॉट शॉट, जेवढ्या जोरात आला तेवढ्या जोरात बाहेर अक्षरशः फेकून दिलंय. वाईड इश लॉंग ऑफच्या वरून हायर अँड समुतुंग षटकार. वॉट अ स्ट्राईक बाय कश्यप. अप्रतिम ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. बघा जेवढ्या जलद वेगाने आला होता, बरोबर बॅट्समन तयार होते फॉर दॅट पर्टिक्युलर डिलिव्हरी, बोल्ड बाय बॉलर अँड वॉट अ स्ट्राईक. वाईड इश लॉंग ऑफ च्या वरून हा षटकार, खूप सुंदर फटका सजवला. संख्या 31 फॉर द लॉस ऑफ 3. चा बॉल प्रसन्न पाटील, गती परिवर्तन फसवलंय. खेळाडू डीप लॉंग लेगला येणार, डीप वरून येतोय आणि बॉलचा टप्पाच पाहू शकले नाही. मात्र एनडी अशरफ लाला होते असं वाटतंय. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावासाठी प्रीतेश जातोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. डीप स्क्वेअर लेग नाही, मात्र डीप लॉंग लेग, कारण फाईन लेगचा खेळाडू देखील तिथे पोहोचले होते. आणि या दरम्यान या 3 धावा पाहायला मिळतात. या 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल 20 षटकार आला होता 25 नंतर 34, 25 नंतर एक षटकार 31 नंतर आता जे 3 34. चौथं षटक सुरू आहे आणि गोलंदाजी करणारी प्रसन्न पाटील. धावसंख्या 34. फुलर बॉल, हा देखील भन्नाट वेगाने. पहिला बॉल चांगला ओव्हर पिच मिळाला होता ज्याला बनवलं होतं, मात्र प्रीतेश जोशी याच्यावर देखील मोठी जबाबदारी राहील. आपण विक्रोली असं संघाकडून कित्येक वेळा पाहिलेलं आहे त्याला, मोलमात्रे सरांच्या संघातून. मात्र त्यानंतर सुनीता स्मृती या संघाने एक वेगळी ओळख, राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीचं 10वं पर्व अजिंक्यपद पटकावलं. पुढचा बॉल प्रसन्न पाटील. आता मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर निघतोय. पंचांचा इशारा वाईट. अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 35. 3.3. चौथ्या षटकातील 3 बॉल बाकी आहेत एकूण 9 बॉल्समध्ये. हा इकडे प्रीतेश करते, इकडे राहुल आहे. हा देखील वाईट. बघा मगाही देखील एक अँगल बनवायचा होता आणि त्यावेळेस थोडेसे आपण वाईट पाहिले आणि तर बघा ओव्हर द विकेट आले, जास्त बाहेर ऑफ स्टंपच्या. अजून एक सलग दुसरा वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धाव. धावसंख्या 36. 3 गडी बाद. मोठी जबाबदारी राहील या खेळाडूवर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर राहुल कश्यप स्ट्राईकला. प्रीतेश, राहुल 15 वर खेळतोय, प्रीतेश 6 वर खेळतोय. व्हॉट अ शॉट, गोईंग आउट ऑफ द पार्क. कॅच घेतली असती तर 100 रुपये सुभाषजी भोसले यांच्याकडून. प्रेक्षकांना प्राइस सुरूच आहे, मात्र कॅच घ्यावी लागेल तुम्हाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि धावसंख्या पुढे सरकते या षटकारानंतर. आता मात्र ही धावसंख्या 40 नाही 42. कारण 2 वाईड आले होते. 34 आणि 2 36. त्यानंतर हा षटकार. वॉट अ स्ट्राईक. प्रकाश शामकर ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्या दिशेला टाकलेला हा बॉल. 3.4. चौथं षटक. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 42. मॅच इज ऑन. सुनीता स्मृती 11 विरुद्ध आपण पाहतोय हा सामना. आता मात्र शॉट ऑफ गुडलेनचा बॉल पुल करायला गेले होते, बॉल मिळू शकला नाही. धावसंख्या 42 वर. शेवटचा बॉल. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. सुंदर बॉल, बॉडी लाईन अक्षरशः बॅट्समनला विचार करायला भाग पडला, कारण ज्या प्रकारे चेंडूला टाइम करू शकले नाही. धावसंख्या 42. 3 गडी बाद. शेवटचा बॉल चौथ्या षटकात दिल्यानंतर अजून एक ओव्हर बाकी आहे. शेवटचा बॉल खूप चांगला टाकावा लागेल. एका बाजूला चांगली बॅटिंग करावी लागेल प्रीतेशला, कारण चौथ्या षटकात शेवटचा बॉल आहे. पुढचा बॉल. आता मात्र या चेंडूला समोरच्या दिशेला खेळलेला आहे. खेळाडू जोपर्यंत येतोय, 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव देखील सहज राहुल कश्यप येतोय आणि या 2 धावांनी धावसंख्या 44. 4 ओव्हर नंतर 44. 11ची सरासरी.
या ठिकाणी पंच पाहतायत पुन्हा एकदा जो पुढचा जो बॉल आहे सॉरी पुढचं जे पाऊल आहे या ठिकाणी निश्चितच नो आहे की नाही त्या पाहण्यासाठी नाही या ठिकाणी येस वन शॉट ते या ठिकाणी पाहिलं जात आहे नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय वन शॉट आहे की नाही ते थर्ड अंपायर या ठिकाणी येतील रेफर करतील थर्ड अंपायर भावेश भावेश नायर थर्ड अंपायर एक रन शॉट आहे ते पाहणं गरजेचं आहे बॉल पॉपिंग क्रीजमध्ये बरोबर क्रीजमध्ये पोहोचलेलं आहे की नाही ते पाहणं गरजेचं राहील रन आहे रन आहे बॅट ग्राउंड झालेली आहे रन आहे ऑफ स्टंपच्या बाहेरचा पहिलाच बॉल पंचांचा इशारा येते वाईड गोलंदाज नीरज राणावत सर या अगोदरचा पुन्हा एकदा या ठिकाणी या अगोदर रिव्ह्यू सर नीरज सर कोणी घेतला होता येस पुन्हा एकदा आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे अगोदरचा रिव्ह्यू कोणत्या संघाने होता नीरज सर येस अंपायरने घेतला होता येस बरोबर वाईड बॉल आहे वाईड बॉल आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू गेलेला आहे आणि 45 धावसंख्या 3 गडी बाद पहिलाच बॉल वाईड धावसंख्या 45 षटकातील पुढचा बॉल ओ अप्रतिम क्या बात है सुंदर गोलंदाजी अप्रतिम टप्पा
आणि ज्या प्रकारे कॅरी केलंय बघा योगेश पेंडकर, अक्षरशः त्या ठिकाणी थॉमस डायस आहेत आणि बॅट्समन बघा या चेंडूला स्क्वेअर कट करायला गेले होते, मात्र बॉल एवढ्या भन्नाट वेगात होता की बॉल टप्पा पडल्यानंतर कधी पडला आणि कधी निघून गेला कळलंच नाही. धावसंख्या 45, 3 गडी बाद. पुढचा बॉल राऊंड द विकेट. आता मात्र संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी सेटअप केलेला आहे ऑलरेडी. याला म्हणतात जाळं रचून खेळाडूला बाद करणं. व्हॉट अ सेटअप, अप्रतिम विकेट. राहुल कश्यप बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. धावसंख्या 43 आणि 15 धावाकडून राहुल परततोय. नवीन फलंदाज आता आलेले आहेत आकाश झा, आणि आकाशला देखील या ठिकाणी आता आक्रमण करावं लागेल. प्रितेश नॉन स्ट्राईकला आहेत आणि ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत गोलंदाज या ठिकाणी शोएब खूप भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारचा त्याला बाउन्स मिळतोय आणि आपण पाहतोय की 7 विकेट ज्या प्रकारे आहे, चांगला बॉल राईज होतोय. चला लवकर लवकर वेळ घेऊ नका. नवीन बॅटर आलेले आहेत आकाश झा, जे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 45 आहे, 4 गडी बाद. 4.2 4 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला आकाश, नॉन स्ट्राईकला प्रितेश जोशी, सुनीता स्मृती 11. या संघाला तयार करताना दीपक सिंग सरांचं जेवढं योगदान तेवढंच या खेळाडूचं आहे. प्रितेश जोशी यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून खेळाडू तयार केलेत आणि परिसर आपण ठाण्यातील कित्येक खेळाडूंना स्थान मिळालं या संघामध्ये आणि त्याने देखील आपलं निश्चितच नाणं खणखणीत वाजून दाखवलं. आता मात्र पुन्हा एकदा बघा बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारची उंची फलंदाजाची आहे त्याला देखील बॉल कनेक्ट करू शकले नाही, टाईम करू शकले नाही. पॉईंट कव्हर ज्या प्रकारे एक ऑलरेडी सेटअप केलेला आहे आणि या अगोदर देखील पॉईंटला एक सेटअप तयार करून खेळाडूला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले होते. 3 चेंडू शिल्लक. सुरू असलेला सामना आपण पाहत आहोत. मौलिक विशाखा सिल्क 11 विरुद्ध सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुनीता स्मृती 11. या दोन संघांमध्ये दुसरा क्वार्टर फायनलचा सामना येथील विजेता संघ खेळणार आहे. डॉक्टर खाडे उमेश 11 बरोबर सेमीफायनल. आता मात्र या चेंडूवर बघूया खेळाडू निश्चितपणे आणि बघा काय करतायत बघा हे. खेळाडू बाद होते रनआउटच्या रूपामध्ये आणि प्रेक्षक देखील या ठिकाणी आपण पाहतोय. प्रेक्षकांचा देखील तितकाच पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनने चॅलेंज केलेलं आहे. भावेश नायर सर आपण यायचंय. थर्ड अंपायर वाईट दिलेला आहे. येस वाईट दिलेला आहे. येस वाईट दिलेला आहे. कुठल्या प्रकारे आपण पाहिले खेळाडू बाद होते रनआउटच्या रूपामध्ये आणि वाईट घोषित करण्यात आलेला आहे. चला नवीन बॅटर लवकरात लवकर तुम्हाला मैदानातच नवीन बॅटरला क्रॉस करायचं आउट होणाऱ्या खेळाडूला. हे सर्व प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय ज्या प्रकारे प्रेक्षकांची आज गर्दी. सॅटरडे नाईट आज पहिला दिवस ऑल इंडिया ओपन अप, उद्या संडे आणि लक्षात ठेवा उद्या फायनलला पोहोचणार आहेत आपले 8 खेळाडू जे आज खेळलेले आहेत. खेळणाऱ्या संघातील 8 खेळाडू कंपल्सरी उद्या त्या टीममध्ये असणं गरजेचं आहे. नवीन बॅटर आता आलेले आहेत. प्रदीप निकम अजून एक काटक शरीयष्टी असलेला मात्र तितका चांगला उपयोगी फलंदाज आहे. प्रितेशला उर्वरित 3 बॉल खेळावे लागणार आहेत कारण वाईड आला त्यामुळे धावसंख्या 46. गोलंदाज तयार होत आहेत ते म्हणजे शोएब. धावसंख्या 46, 5 गडी बाद. गोलंदाज तयार पंचांच्या उजव्या बाजूने शोएब. ओ क्लीन बोल्ड. व्हॉट अ बॉल. विकेट नंबर 6. प्रितेश जोशी हॅज टू गो नाव. 46 वर 6. 2 चेंडू शिल्लक. शोएब या ओव्हरमध्ये खूप सुंदर गोलंदाजी करतोय.
कधी या बाजूला कधी त्या बाजूला, मात्र आपण 5-5 ओव्हरच्या मॅचेस देखील चांगल्या डिफेंड होताना पाहायला मिळत आहेत. आता देखील आपण पाहत आहोत. गणेश जाधव नवीन फलंदाज. एक बॉलला 5, एक बॉलला 4 असताना षटकार मारणारा फलंदाज आहे. आणि ज्या प्रकारे मी म्हटलं होतं की वाईड नंतर बोल्ड झाले, मात्र उर्वरित तिन्ही बॉल त्यांना खेळायचे होते. आणि आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 46. एक पॉझिटिव्ह आपण जर पाहिलं तर सायकोलॉजिकल या ठिकाणी 50 धावा तरी धावफलकावर जर 50 प्लस झालं तर एक ॲडव्हान्टेज घेऊन जाऊ शकतात एक सुनीता स्मृती 11. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे या ठिकाणी मौलिक विशाखा सिल्क 11 खूप चांगल्या प्रकारे कमबॅक करते. ही मॅच देखील छान होणार आहे. दोन्ही बाजूला चांगला बॉलिंग अटॅक आहे, तितकी चांगली बॅटिंग करणारे खेळाडू आहेत संघामध्ये आहेत. या संघामध्ये आपण श्रेयस कदम यांना पाहतोय, एनडी अशरफ आहेत, स्वतः थॉमस आहेत या ठिकाणी. गणेश जाधव डावखुरा बॅटर बॅटिंगसाठी सज्ज होतोय. आणि गोलंदाज शोएब. आखिरी 2 गेंदे शेष और जिसे विशेष बनाना होगा. गेंदबाजी के लिए रफ्तार के साथ अब शोएब तैयार रहेंगे. लेफ्ट हैंड बैटर स्ट्राइक पर. गणेश जाधव के लिए शोएब की अगली गेंद. ओ अच्छा स्ट्रोक कवर्ड की तरफ और 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन. बेहतरीन स्ट्रोक कवर बाउंड्री की तरफ और 50 रन इसी के साथ पूरे. बेहतरीन ड्राइव किया हुआ स्ट्रोक था. 4 रन के साथ 50 का जो आंकड़ा आवश्यक था. देखिए बहुत बाहर गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर पिचिंग थी और जिस अंदाज से ड्राइव किया था गणेश जाधव, हालांकि ऑन साइड पर बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेलते, लेकिन मेरिट ऑफ द बॉल जिसे देखा लेन थोड़ी बाहर है, बिल्कुल थोड़े बाहर निकले थे और वहां से उस गेंद को स्ट्रोक के साथ कैरी ऑन किया. फॉलो थ्रू जिस तरह से देखने मिला और ये 4 रन संख्या 50 आखिरी गेंद इस पहले इनिंग की. ओ कमाल की यॉर्कर लेन गेंद थी और अपना विकेट यहां पर गवाएंगे, यही नजर आएगा. यस पर का इशारा आउट और 50 बने. 51 की जरूरत इस मैच को जीतने के लिए. इसके पहले मुकाबले में 49 डिफेंड किए थे टीम डॉक्टर खाड़े उमेश 11, लेकिन यहां पर अब 51 का लक्ष्य दिया है. सुनीता स्मृति 11 के पास 4 जो बाएं हाथ के गेंदबाज हैं वो निर्णायक बनने वाले. लेकिन एक तरफ बल्लेबाजी में अगर देखा जाए तो एक स्ट्रांग बैटिंग लाइनअप इस टीम के पास भी है. योगेश पेंडकर, श्रेयस कदम, मोहम्मद डायस, एनडी अशरफ खान, तो बहुत सारे अच्छे नामचीन खिलाड़ी यहाँ पर हम देखेंगे जो बल्लेबाजी के लिए आएंगे. और किस तरह से मुकाबला होगा. एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के उस पार आप कहीं मत जाइएगा. आप देखते रहे देवबाबू चषक 2026 सीजन 1 70-70 स्पोर्ट्स के माध्यम से लाइव टेलीकास्ट. थैंक यू. प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक 2026 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचे उद्घाते संयोजक निखिल चव्हाण, विकी किरण देसाई प्रयास एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्याला मॅच सुरू करायचे. बॅटर चला मैदानावरती, जास्त वेळ घेऊ नका. अमित चव्हाण, त्याचबरोबर मनोज चव्हाण. किमान 3 वेळा एक अनाउन्समेंट या ठिकाणी आम्ही केले, राजूने देखील केले, मी देखील केलेले. उद्या जो संघ म्हणजे आज क्वालिफाय झाल्यानंतर उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा आहे. किमान 8 खेळाडू तुमच्या संघामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते मॅन्डेटरी आहे. आणि किट्सचं असणं गरजेचं आहे. किट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. माहिती आता आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
बॅटर झाला मैदानावरती. सध्या हायलाईट आपण पाहू शकता 70 वरती. पहिल्या इनिंगमध्ये काय घडलंय, आकाश खातं खोलू शकलं नाही. राहुलच्या 15 धाबा, त्यानंतर प्रिन्सेसच्या 14 धाबा, सनबेतनं 11 धावांची खेळी साकारली. 50ला 7. गोलंदाजी जबरदस्त आहे, यात काही शंका नाहीये. विकी 2 षटकं 17 धाबा, सँडी 1 षटक 8 धाबा, प्रसन्न 1 षटक 19 धाबा मागण्यात आणलाय. शोएब 1 षटक 6 धाबा अप्रतिम मारा केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50ला 7. 51 धावांचं आव्हान आहे. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. 5 षटकांचा सामना, 30 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता. चला बॅटर एवढा वेळ घेऊ नका, जास्त वेळ गेला. एक सामना शिल्लक आहे. 11 वाजून 39 मिनिटं झालेत. रजत मुंडे डावखुरा फलंदाज आहे. अप्रतिम बॅटिंग त्यानं व्यावसायिक स्पर्धांमध्ये केले. अष्टपैलू खेळाडू रजत मुंडे. समजतं या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी करायला लागेल. विशेष करून गोलंदाजी भन्नाट आहे. छान कामगिरी पहिल्या मॅच मध्ये त्यांनी केले आणि डावखुरे गोलंदाज फार कमी बघायला मिळतात एकाच टीम मध्ये. मग अशी हरीश पांड्या सरांनी त्याचा उल्लेख केलाय, आवर्जून केलाय. कारण एक कॉम्बिनेशन असतं, 4 गोलंदाज किंवा 5 गोलंदाज असतील तर त्या ठिकाणी 2 डावखुरे गोलंदाज, 3 उजव्या हाताने टाकणारे गोलंदाज, सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन ठेवलं जातं. किंवा 3 डावखुरे गोलंदाज, 2 उजव्या हाताने गोलंदाजी करणारे गोलंदाज. फिलहाल अगर देखें तो 4 ऐसे गेंदबाज हैं जिन्होंने पिछले मैच में बहुत ही शानदार प्रदर्शन किया था. बढ़िया प्रदर्शन रहा था पहले मैच में. आकाश 11 के खिलाफ बहुत अच्छा प्रदर्शन किया था. सुमित नेगी मैन ऑफ द मैच रहे थे खिलाड़ी. काफी सारे दर्शक के टूर्नामेंट देख रहे हैं, सभी का स्वागत है. देवा बहु चषक 2026 में पहला संस्करण आप देख रहे हैं. प्रोफेशनल खिलाड़ी बीच मैदान पर पहुंच चुके हैं. आकाश अपनी बोलिंग में पता गया. सामने बल्लेबाज रजत मुंडे. पहली गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. लॉकअप पर गेंद को फील्ड किया जाएगा. रजत मुंडे का खाता खुला. 51 रनों का टारगेट है यह मुकाबला जीतने के लिए. आकाश का बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. आकाश के लिए रनों का श्री गणेश किया रजत ने. विकास विकास पवार का यह बहुत महत्वपूर्ण ओवर है. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. पीछे बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, लेकिन खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने. दर्शनीय स्ट्रोक. थॉमस गोल्डन स्पॉट पर था और आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करने की कोशिश, जल्दी भाप लिया था बल्लेबाज थॉमस डायस ने. गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. आगे गेंद हवा में है. स्ट्राइक कवर पर गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच. जीवनदान मिला थॉमस को. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे. बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था और गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ चली गई. इंडियन स्टाइल से अगर कैच लेते तो भी चल सकता था. ऑस्ट्रेलियन स्टाइल से कैच न पकड़ने की कोशिश. जीवनदान थॉमस डाइव को पहुंच चुके. 7 पर स्कोर 8 रन किसी नुकसान के. ऑन साइड पर खूबसूरत स्ट्रोक. भागने की जरूरत नहीं है. 6 की मोहर इस गेंद के ऊपर. रजत मुंडे इस सिक्सर के साथ इरादे स्पष्ट. गोलंदाज टप्पा चुकला. रजतने गुडघा टेकला आणि काय चटका ठोकला. घुटना टेक, सिक्सर देख. कवर ड्राइव. व्हाट अ कैच. ब्रिलियंट कैच. बल्लेबाज आउट. शाही से के कुछ कैच है ना वो वायरल हो रहे हैं, लेकिन ये कैच भी देखें. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. एक्स्ट्रा कवर के ऊपर से ओवर द टॉप खेलना चाहते थे
होता लगा, बहुत ही बेहतरीन कैच, अद्भुत फील्डिंग। विकेट की सख्त जरूरत थी, रजत मुंडे बहुत डेंजरस है, उनका विकेट आपने प्राप्त किया है। हा फक्त खेळ नाही तर हृदयाची धडधड आहे, तुमची संपूर्ण ऊर्जा पणाला लावा, अत्यंत महत्वाचा सामना उद्या फायनल असणार आहे देवा भाऊ चषक 2026चा। आज अत्यंत महत्वाचा अटीतटीचा सामना मैदानावरती सुरू आहे। सुनीता स्मृती 11 विशाखा दोन संघादरम्यान ही महत्वाची लढत। नवीन बॅट्समन दाखल झालाय अशरफ लाला। रजत मुंडेचा अत्यंत महत्वाचा विकेट प्रतिष्ठा पणाला लागेल। आणि ह्या विकेटने गोलंदाजाचा आत्मविश्वास निश्चित वाढेल। विकास पवार ज्याने केले रजत मुंडेचे शिकार, हा त्याचा पलटवार आहे। आणि अशाच प्रकारे 66 धावा डिपेंड केल्या गेल्या होत्या सुनीता स्मृती इलन संघाकडनं। त्यांच्याकडे असणारे डावखुरे गोलंदाज नेहमीच उजवी कामगिरी करत आलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्यावरती सर्वांचं लक्ष आहे। कॅमेरा 70-70 त्यांच्यावरती लावलेला आहे, हजारो डोळे त्यांच्यावरती लावलेले आहेत। धावसंख्या 14ला 1, मौलिक विशाखा सिल्क 11, 51 धावांचा पाठलाग, थॉमस 7, अशरफ स्टॅन बॅट मैदानावरती दाखल झालाय। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला खेळला गेलाय। क्षेत्ररक्षक सीमारक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळतील अशरफला। अशरफ आपलं खातं खोलतोय। धावसंख्या धापलकावरती आहे, 1 गडी बाद 16 धावा। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे, 51 धावांचा पाठलाग करायचा आहे। महत्वाचा मॅच 70-70 वरती देखील आज यापूर्वीच्या सामन्यापूर्वी आपण बघतो 1,05,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय। देवाभाऊ चषक 2026 अत्यंत दर्जेदार आयोजन प्रयास एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून। 16ला 1 अत्यंत महत्वाचे 24 चेंडू शिल्लक आहेत, 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, पाहूया कोणाला संधी मिळते। आदर्श शेट्टी महत्वाचा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती थॉमस 7, अशरफ खान शानदार बॅटिंग खार जिमखान्यावरती केली होती, दमदार अर्धशतक झळकावलं होतं। तंत्रशुद्ध बॅटिंग त्याच्याकडनं पाहायला मिळते। तर स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे थॉमस। आणखी खूप महत्वाचं एक काळ राजू असा होता, थॉमसची अर्धशतक येत राहिली। आनंद चव्हाण आणि थॉमस जायस असे 2 खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती 20 पेक्षा जास्त अर्धशतक एकाच मोसमामध्ये आहेत। थॉमस त्यानंतर फिटनेसचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मग फॉर्म करता संघर्ष देखील आपण पाहिला। फुल टॉस, सुंदर फटका, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल थॉमसला। फुल टॉस चेंडू म्हणजे मेजवानी असते खरं तर। फ्रंट फुट पाहिलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून। नासिर भाई आमच्याबरोबर जॉईन होतील किंवा भावेश प्लीज या। 17ला 1 आदर्श गोलंदाजी मार्कवरती, ऑनफिल्ड अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेत। प्रयास एज्युकेशन फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष किरण देसाई साहेब, त्याचबरोबर किंग मेकर मनोज चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण साहेब, मनापासून धन्यवाद। अतुल भोयटे साहेब, सुहासजी भोयटे साहेब, त्याचबरोबर बबलू कनोजिया। विराटचा ब्रँड सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, खूप चांगलं फॅब्रिक आहे, टी शर्ट आणि ट्रॅक। विराटचा ब्रँड सध्या आपण पाहू शकता 70-70च्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जाईल। या ठिकाणी किट बनवले गेले। आदर्श गोलंदाजी करत असताना त्याचा फ्रंट फुट थोडासा वेळ घेतला जातोय। दुसरी इनिंग अत्यंत महत्वाची आहे। आज दिवसभरामध्ये जेव्हा सनलाईटमध्ये मॅचेस झाले तेव्हा धावांचा महापूर आला, 91 धावा, 94 धावा। त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये 66 धावा, त्यानंतर 49 धावा डिपेंड झाल्यात। आता 51 धावा तुम्हाला डिपेंड करायच्या आहेत।
एका संघाला ते डिपेंड करायचे आहेत, म्हणजे एका संघाला ते रोखायचे आहेत, दुसऱ्या संघाला याच धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे याचा आस्वाद चाकायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टी व्यापाने थोडासा वेळ घेतला, त्यानंतर हा निर्णय दिलेला आहे. 17-1 मौलिक विशाखा सिल्क 11 51 धावांचा पाठलाग. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण ग्राफिक पाहू शकता. आदर्श गोलंदाजी मार्कवरती अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. गुणवत्ता ठासून भरलेली, परंतु या मॅचमध्ये अचूक नियंत्रित मारा तुम्हाला करावा लागेल, तरच कमबॅक करता येईल. अबे चेंडू पकडलाय झेल. अश्रफचा संपलाय खेळ. आदर्श वा, ही खासियत आहे सुनीता स्मृती 11 संघाची. राजेंद्र सानप मेमोरियल स्पर्धेच्या निमित्तानं जर अनेक प्रेक्षक त्या ठिकाणी होते असतील, अरुणकुमार वैद्य ग्राउंडवरती, तर त्याने देखील हा नजारा पाहिलाय. अनेक संघांना चारी मुंड्या चित करत अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते. चॅम्पियन झालेला संघ मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाज आग ओकत असताना अशरफचा अडसर दूर केला गेलाय. डाकुरा फलंदाज तंबूत परतलाय. मजा येणार या मॅचमध्ये. प्रत्येक चेंडूवर आणि प्रत्येक क्षणावरती थरार. तुमची ताकद दाखवा. हा क्षण यादगार बनवा. हा क्षण आहे ज्यासाठी तुम्ही तयारी केली होती. हा क्षण तुम्हाला जगायचा आहे. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर सुरू झालाय. 11 वाजून 51 मिनिटं झालीत. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. मैदानावरती एक जबरदस्त रणसंग्राम. देवाभाऊ चषक 2026. आता कौशल्य नाही तर केवळ जिगर काम करेल. इतिहास घडवण्याची हीच वेळ आहे. गोलंदाजी मार्कवरती आदर्श. नवीन बॅटर दाखल मैदानावरती योगेश पेंडकर. तंत्रशुद्ध बॅटिंग ही त्याची खासियत आहे. विकेटवरती उभं राहणं गरजेचं असेल. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर सुरू झालाय. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर करतात टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर. 17-2. 17 म्हणजे खतरा आहे. थॉमस 8. योगेश पेंडकर नवीन बॅटर. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तर नाहीये. रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. मैदानावरती आदर्शनं एक झाड लावलंय. हे एक झाड अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं रोपटं रोपटं लावलंय. अंपायर प्रदीप प्रदीप त्यांचा रिव्ह्यू शिल्लक आहे का बॅटिंग टीम? ओके. 17-2. युसेफ खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बळलाय. शानदार खेळ बघायला मिळेल प्रेक्षकांना. डोक्यावरती बर्फ ठेवून तुम्हाला सामना खेळावा लागेल. तुमच्याकडे असलेलं स्किल, गोलंदाजाकडे असलेलं स्किल, बॅट्समनकडे असलेलं तंत्र, बॅट्समनचं शॉट सिलेक्शन, योग्य वेळी फटक्यांची निवड. रिव्हर्सलचा फटका योगेश पेंडकरने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता टीव्ही अंपायर आमच्याबरोबर असणार आहेत.
इट्स अ वाईड बॉल. खूपच वळलेला चेंडू होता. आदर्श गोलंदाजी मार्कवरती षटक अतिशय महत्वाचे. 51 धावा तुम्हाला डिपेंड करायचे आहेत. धावसंख्या 17 ला 2. आपण ग्राफिक पाहू शकता 70-70च्या माध्यमातून. आणि ऍक्शन रिप्ले देखील पहा. रिव्हर्सचा फटका. फलंदाजाने केला जुगाड. धावसंख्येमध्ये होईल 4 धावांची वाढ. योगेश पेंडकरचा हा थोडासा अनोखा फटका होता. रिस्की होता. पण रिस्क असेल तरी रिबार्ड आहे. पहिल्या चेंडूवरती म्हणजे तिथे फटका अशाच प्रकारचा खेळायचा प्रयत्न केला. इथे खूप चांगलं टायमिंग आहे. पॉईंट चेंडू करून चेंडू खेळून काढलाय. 4 धावा मिळतील. 4 धावांनी धावसंख्या वाढते. महत्वाचा खेळ आहे. अडीचचा सामना होणार का? धावपलका धावा आहेत 22. 51 धावांचा पाठलाग आहे. बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व. 22 योगेश 4. थॉमस अत्यंत महत्वाच्या 8 धावा. आदर्शचे षटक आहे. घुसून मारलंय परंतु काय होते पाहूया. झेल तर होणार नाहीये. किमान 2 की 4 चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावाने धावसंख्येला पुन्हा एकदा प्रचंड वेग आलाय. 2 चांगले फटके डीप इन द क्रीज जाऊन चेंडू हुक केला होता फायलिंगच्या दिशेनं. सलकरमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून हा चेंडू गेलाय. विपुलजी आपलं स्वागत आहे. ला 2. थॉमस 8. योगेश 8. 2 खणखणीत चौकार. योगेश पेंडकरच्या बॅटमधनं रेस्टर रिलीज करत असताना योगेश पेंडकर डिंगडॉंगच्या संघासाठी कर्णधार म्हणून सातत्यानं चांगली कामगिरी. फुल टॉस मिस चान्स थ्रो. स्कोअरिंगमध्ये क्षेत्ररक्षक हा खरा फटका आहे. कॅरिकेट केले गेले परंतु बघूया काय घडतंय. पंचांचा इशारा काय असेल. इट्स अ नो बॉल. पकडला गेला होता परंतु भीमर चेंडू असल्यामुळे उत्तमच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचं होतं. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. देवाभाऊ चषक 2026 पिक्चर आहे. सुपरहिट. पुढचा चेंडू फ्रीट. नो बॉल. 28 ला 2. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. एकच धाव मिळेल थॉमसला. थॉमस पोहोचलाय 9 वरती आणि आता धावसंख्या आहे 29 ला 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अत्यंत महत्वाचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदर्श. या षटकामध्ये 13 धावा कुठल्या गेल्या. 2 चौकार. एक रिव्हर्सिव्हचा अप्रतिम फटका होता योगेश पेंडकरच्या बॅटमधनं. त्यानंतर चेंडू हुक केला गेला होता फाईन लेगमध्ये. कट करण्याचा प्रयत्न. लेन चांगली आहे. डॉट बॉल. शिबरच्या चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाहीये. हा छान चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेर पोझिशनमध्ये नव्हता योगेश पेंडकर. बॉडीचा बॅलन्स चांगला नव्हता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. 2 षटकाचा खेळ समाप्त. 29 ला 2. रोहन सर आपलं स्वागत आहे. आदर्शचं षटक समाप्त झालं. 1 षटक 13 धावा 1 गडी बाद केला. या षटकात योगेशनं 2 चौकार देखील ठोकलेले आहेत. थॉमस 9 आणि आता सुबीत पाचार करण्यात आले. 2 षटकं टाकली होती. 17 धावा 3 गडी बाद केले होते. मॅन ऑफ द मॅचचा त्याला मिळाला. गेम चेंजर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता आणि त्याला संधी मिळते. सामना इतका जबरदस्त करा की प्रतिस्पर्धी देखील म्हणेल वाह काय लढत आहे. या मॅचमध्ये लढायचं आहे. या मॅचमध्ये लढायचं आहे. सुमित नेगीला संधी मिळालेली आहे. स्ट्रायकर बॅट्समन थॉमस आणि दोन्ही बॅट्समन बघा. थॉमस 9 वरती घेत आहेत. योगेश पेंडकर 9 वरती घेत आहेत. विशेष करून दोन्ही खेळाडूने दोन्ही बॅटरने 4 चेंडूचा सामना केलाय. 29 सुमित नेगीचं अत्यंत महत्वाचा षटक आहे. विकेट फॅक्टर मोठा राहील सुनीता स्फूर्ती 11 संघासाठी. थोडासा वेळ घेत असताना सुमित नेगी 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. फ्लाइंग स्लिप आहे. गली पॉइंट एक्स्ट्रा कावा. फटका तर सूर्यखेळ्या गलीमध्ये क्षेत्ररक्षक गतीचा वापर करत असताना बॅट्समन थॉमस पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये. थॉमस प्लेइंग ऑन 10. स्कोर नाव 30 17 चेंडू 21.
तसं बघितलं तर या सामन्यामध्ये मौलिक विशाखा सिल्क 11 संघानं जबरदस्त कामगिरी केली. परंतु 2 विकेट आल्या, सामन्याचं चित्र बदलू शकतं. 17 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 51 धावांचा पाठलाग करत असताना मैदानावरती मौलिक विशाखा सिल्क 11. स्ट्रायकर इन बॅट्समन योगेश पेंडकर इज प्लेइंग ऑन 9. स्विंग अँड मिस. सुमीची ही खासियत आहे, डॉट बॉल तो टाकतो, विकेट घेतो, दबाव बनवतो, तो लढतो, तो नडतो. 2 विकेट आल्या, सामन्याचं चित्र बदलणार. सुमितला 2 शिकार करायचे आहेत आणि बॅट्समनला विकेटवरती उभं राहायचंय, संयमानं खेळायचंय. सामना अटीतटीचा होणार का? 16 चेंडू 21. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलतंय, सामन्याचा रंग बदलतोय. फक्त लढत रोमहर्षक होईल का? हा प्रश्न सर्वांना पडलाय. फटका तर चांगला खेळलाय, सुरेख खेळलाय, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती मिड विकेटला आहे. चुकीला माफी नाहीये. डीप मिड विकेटला खेळलेला सुरेख फटका, सुंदर टायमिंग, योगेश पेंडकरचा षटकार. फुल स्पॉटवरती हा चेंडू होता, लवकर ओळखला, रीड केला. डीप मिड विकेटला पुलचा सुरेख फटका, योगेश पेंडकर. हा त्याचा आवडता फटका आहे. मिड विकेटला पुल करतो, टायमिंग खूप चांगलं असतं. योगेश पेंडकर 15, धावसंख्या 36ला 2. 15 चेंडू 15. पुन्हा एकदा समीकरण बदललंय. सुनीता स्फूर्ती 11 थोडासा बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न तर केलेला नाहीये. पंचांश वळतायत, हात करतात, समांतर धावा येतात. 37 धाबा धापलवरती खूपच ऑफ्टमच्या बाहेर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. 15 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. 15ला 14. हा छान चेंडू आहे. टॅरिकेट करण्याचा प्रयत्न आणि त्याचा फायदा होईल का? योगेशला निश्चितच फायदा होईल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. अडचणी वाढल्यात सुनीता स्मृती 11 संघाच्या. 14 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 14 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. 39 ने 2. फिलहाल 39 for 2. Now remaining 14 deliveries and need 12 run to win this match. Beautiful batting by Thomas. थॉमस 10 पर खेल रहे, योगेश पेंडकर 17 पर. शानदार बल्लेबाजी. खेलना चाहते थे स्क्वायरली की तरफ, बल्ले का टो लगा, गेंद चलेगी लॉन्ग ऑन की तरफ और खराब फील्डिंग, लॉन्ग ऑन बॉडी की तरफ गेंद जा रहे, 4 रन. हा चेंडू खेळत असताना जिकडे जायला पाहिजे होतं, ज्या दिशेने हा खेळायचा होता तिकडे गेलं नाही. चेंडू खेळायचं होतं मिड विकेटला, चेंडू गेला लॉंग ऑनला. आणि बॉडी लँग्वेज बघा, क्षेत्ररक्षण अतिशय खराब झाले, परिणामतः या 4 धावा. मौलिक विशाखा 11चा संघ अप्रतिम कामगिरी करत असताना 43ला 2. विकेट आले, योगेश पेंडकरची फलंदाज बाद. सुमित नेगीने विकेट घेतल्या पण उशीर झालाय, कारण बाण धनुष्यातून निघून गेलाय. काही चांगले फटके खेळलेत योगेश पेंडकरनं. एक छोटी इम्पॅक्टफुल इनिंग समाप्त झाली. सामन्यामध्ये पलटवार करायचा असेल तर अजून 2-3 विकेट घेणं गरजेचं आहे. 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. 43ला 3. थॉमस खेळत आहेत 10 वरती. योगेश पेंडकरनं या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये 21 धावा ठोकल्यात. 43 पत्री. तुम्ही एक सामना शिल्लक आहे. ओपन हाफचा अत्यंत महत्वाचा सेमीफायनलचा सामना. इथून फायनलमध्ये प्रवेश कोण करणार या प्रश्नाचं देखील उत्तर मिळणार आहे. त्याचबरोबर 2 सेमीफायनलचे मॅच अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज लवकरच ते सामने खेळवले जातील, म्हणजे उद्या खरं तर. 43ला 3. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकास पवार. भन्नाट वेगाचा चेंडू, बॅट्समन चकलाय, यष्टीरक्षण खराब झाले का पाहूया की क्लीन बोल्ड झालाय. क्लीन बोल्ड. फलंदाज बॅक टू द पेबलिन. खराब शॉट थॉमसचा. फलंदाजाला पडली भूल आणि दांडी झाली गोल. विकास पवारची गोलंदाजी पॉवरफुल. विकास पवारने केलाय शिकार. थॉमस बॅक टू द पेबलिन. 43ला 4. इथून तुमच्या अडचणी वाढतील का ते देखील पाहणं गरजेचं आहे. 12ला 11 असताना देखील सामने फिरताना आपण पाहिलेत
लांजा प्रीमियर लीग, लांजा चॅम्पियन ट्रॉफी, रत्नागिरी प्रीमियर लीगमध्ये हे घडलं होतं. कांबळे गोलंदाजी करत होता आणि अशा वेळेला 11 चेंडूमध्ये जिंकण्याकरता म्हणजे 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. भावेश पवार नॉन स्ट्रायकर एंडला होता आणि ते षटक कांबळेनं मिडन टाकलं होतं. सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सागर कांबळेचं ते षटक होतं. त्यानंतर तो हिरो बनला. परंतु भावेश पवार तो देखील फॉर्ममध्ये खेळाडू आहे. आता इथे बॅट्समन असेल श्रेयस कदम आणि दिनू कांबळे. 11-8. हा फटका पहा. काय ताकद आहे. बॅट्समनाला रंगात, त्याने चेंडू पाठवला ढगात. दिनू भावा, तुझी चर्चा असेल क्रिकेटच्या जगात. व्हॉट अ शॉट, कडक शॉट. हा फटका पहा. दिनू कांबळे नाही थांबले. षटकार ठोकण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. रबर बॉलमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाट्याने ठोकलेत. मुंबईमध्ये कामगिरी त्याने केली. धावफलक दाबा 49 4 करण्याच्या मोबदल्यामध्ये. असे वाटत होतं की सामना आता रंगतदार होईल. त्याच वेळेला ओव्हर पिच चेंडूवरती फलंदाज दिनू कांबळे मैदानावरती आला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. ऑन साईडला स्क्वेअरलेगच्या दिशेनं सुरेख फटका. स्क्वेअरलेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे का पाहूया. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. श्रेयस कदम धोनी स्टाईल मॅच समाप्त करणार का? 50-4. मौलिक, विशाखा, सिल्क 11. 9 चेंडू शिल्लक आहेत. एका धाब्याची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता. डॉक्टर खाडे उमेश शिलन संघ आपण तयारायचं आहे आणि अशा रीतीनं मौलिक विशाखा 11 या संघानं बाजी मारले. हा सामना जिंकलाय. सेमीफायनलची लढत अत्यंत महत्वाची असणार आहे. तिथे डॉक्टर खाडे उमेश शिलोनचा संघ त्यांच्या विरुद्ध झुंजणार आहे, लढणार आहे. आपण पाहत राहा देवाभाऊ चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा उत्सव सह्याद्री नगरच्या या जबरदस्त ग्राउंडमध्ये थोड्याच वेळात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि त्यानंतर टॉस देखील केला जाणार आहे. पहिल्यांदा टॉस करणार आहोत. मौलिक, विशाखा, सिल्क आणि त्याचबरोबर डॉक्टर खाडे उमेश 11. टॉससाठी यायचे दोन्ही कॅप्टन. दोन्ही कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. अयुब अयुब श्रेयस वरती आहे व्यासपीठावरती. डॉक्टर खाडे उमेश शिलेवन कॅप्टन. डॉक्टर खाडे उमेश शिलेर कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. डॉक्टर खाडे उमेश शिलेर कॅप्टन. फक्त निर्णय आम्ही विचारणार आहोत. किरण देसाई साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. डॉक्टर खाडे उमेश शिलेवन कॅप्टन. आता खरी मजा आहे. 2 बांद्राचे संघ खेळणार आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. टेनिस कॉल. श्रेयस परत एकदा टॉस जिंक. काय निर्णय घेणार आहेत? बांद्रा आणि बांद्रा असा मॅच आहे. आम्ही बॉलिंग करू. द बेस्ट. प्रश्न जास्त विचारणार कारण वेळ देखील तितकंच महत्वाची आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मौलिक 11 संघानं टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिक्का उछला. मौलिक के पक्ष में गिरा. उन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे तो ओपोनेंट टीम को करनी है बल्लेबाजी. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील थोडाच वेळात दिला जाईल. तुम्हाला एक छोटासा ब्रेक घेऊ.
या सामन्याचा हिरो ठरतोय योगेश पेंडकर. 21 धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी. योगेश पेंडकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता यायचे. मौलिक इंडियन संघानं टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस कदम ज्यानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर आता योगेश पेंडकर मंचावरती या आणि हा सामना लगेच सुरू करायचा. जास्त वेळ घेऊ नका. आदरणीय किरण देसाई साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रयास एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, संस्थापकीय अध्यक्ष